16वी फेरीची आकडेवारी आपल्याला या ठिकाणी आलेली आहे आणि आमदार लहामटे आणि अमित भांगरे यांच्यामध्ये काटेकी टक्कर पाहायला मिळते। 6 फेऱ्या बाकी आहेत। भांगरे आणि लहामटे अशी दुरंगी लढत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। 52,073 इतकी मतं आमदार डॉक्टर किरण लहामटे यांना मिळाली असून अमित भांगरे यांना 48,380 इतकी मतं मिळालेली आहेत। 3,693 इतक्या मतांनी आमदार लहामटे यांनी आता आघाडी घेतली आहे। आपल्यासोबत बोलायला MH मराठीचे प्रतिनिधी गणेश आवारी आहेत। प्रदीप, आपल्याकडे आता 16वी फेरी जे काही मतमोजणी झालेली आहे ती देखील आपल्याकडे आलेली आहेत आणि त्याच्यामध्ये अमित भांगरे 48,380, डॉक्टर किरण लहामटे 52,073, पांडुरंग पत्वे 1983, भिवा गाणे 335, किसन पत्वे 313, वैभवराव पिचड 28,391, मधुकर तळपाडे 1,595, मारुती मेंगाळ 7,239, विलास घोडे 1,075 आणि नोटा 2,036। याच्यामध्ये जर आघाडीवरती जर पाहिलं तर 3,693 मतांनी आमदार डॉक्टर किरण लहामटे हे आघाडीवरती आहेत। माझ्यासोबत बोलण्यासाठी पत्रकार मित्र अमोलजी वैद्य आहेत। अमोलजी, हे जी काही फेरी झाली 16वी फेरी कोणत्या विभागातली, म्हणजे कोणत्या परिसरातली होती का एवढं आता लीड मिळताना पाहायला मिळत आहे? 16व्या फेरीअखेर सातेवाडी गटातील तळे, कोथळे ते पिसेवाडीपर्यंतच्या गावांची मतमोजणी या 16व्या फेरीत झालेली आहे आणि आत्तापर्यंत 1,43,320 मतांची मोजणी झालेली आहे आणि या 16व्या फेरीअखेर डॉक्टर किरण लहामटे हे 3,693 मतांनी पुढं असल्याचं दिसतंय। 15व्या आणि 16व्या फेरीचा जर विचार केला तर काही प्रमाणात डॉक्टर किरण लहामटे यांचं मताधिक्य या ठिकाणी कमी झाल्याचं दिसतंय। नक्कीच अमोलजी, जे काय आहे 16वी फेरी पूर्ण झालेली आहेत, अजून काही फेऱ्या बाकी आहेत। थोड्याच वेळामध्ये पुढची फेरी देखील MH मराठीच्या प्रेक्षकांपर्यंत, आज दिनांकचे जे काही प्रेक्षक आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहे। प्रदीप, नक्कीच 16वी जी फेरी आहे ती पूर्ण झालेली आहे आणि लगेचच 17वी फेरी सुद्धा आपल्या हाती आली आहे। 17व्या फेरीचा आकडेवारी जी आहे ती आपल्या हाती आली आहे। 55,335 इतक्या मतांनी आमदार लहामटे इतके मतं पडलेली आहेत, तर अमित भांगरे यांना 52,104 इतकी मतं पडलेली आहेत। आपण पाहतोय 17वी फेरीचा आकडेवारी आपल्या हाती आली आहे। 3,231 इतक्या मतांनी आमदार लहामटे यांनी आता आघाडी घेतली आहे।